झी 24 तास एक पाऊल पुढे। वळत पुढच्या बातमीकडे। बातमी कोकणातली आहे। रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिरावरती पडलेल्या दरोड्याच्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। या वर्षभरात ना देव देव्हाऱ्यात आला ना मंदिर उभं राहू शकलं। राज्य सरकारनं अनेक आश्वासनांची बरसात केली, मात्र देऊळ सोडा पण ज्या 2 पहारेकऱ्यांनी या दरोड्यामध्ये आपले प्राण गमावले त्या पहारेकऱ्यांच्या कुटुंबियांनाही सरकारनं उपेक्षितच ठेवलंय। केवळ एवढंच नाही तर राज्य सरकारच्या वतीनं त्यावेळी जनक्षोभ ओळखून भरघोस मदतीची आणि मंदिर मूर्ती स्थापनेची घोषणाही करण्यात आली होती, पण नंतर मात्र सारच हवेत विरलंय। सरकारच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। पर्यटनावर तर पुष्कळ परिणाम झालेलाच आहे। ज्या माणसांची इथे भाविक म्हणून इथे येतात त्या भाविकांना इथे देव नसल्यामुळे पुष्कळशी भाविक येण्याचे प्रमाण कमी झालेलं आहे। हा धंदा करते म्हणजे काय, म्हणजे आता गणपती गेल्यापासून तरी काहीच नाही। तिथनं एक नारळ गेला नाही गेला अक्षरशः परतच आम्ही जातो। आमचा गणपती वर्षाच्या आतमध्ये आला पाहिजे। जे मृत झालेत 2 गावकरी याच्यामध्ये, तर त्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा सरकारनं अजूनपर्यंत काही मदत दिलेली नाही। त्यामुळं आम्ही संभ्रमात आहोत की ही मदत जर त्यांनी देऊ केली हो म्हटलं तर ती कधी मिळणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।